नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 22 सोडवणार आहोत। तर लॅबावर क्लिक करायचं आहे इथून आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे टायपिंगची प्रॅक्टिस सोडवायची आहे। तर टायपिंगची प्रॅक्टिस सोडून घ्यायचं आहे पहिले। नेक्स्ट करा आणि यामध्ये तुम्ही काही टाईप केलं तरी चालेल। सेव्ह करायचं आहे, त्यानंतर ओके करा। येस आय एमवर क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करायचं आहे आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा। यामध्ये बघा आपल्याला 5 प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले आहे सेल्फ पाथ लर्निंगमध्ये। तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा। तर पहिला क्वेश्चन्स पहा, डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाइल टॅब अँड सेव्ह ॲजवर किंवा फाइल टॅब सेव्ह ॲजवर क्लिक करावे लागेल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। टेक्स्टची फॉन्ट स्टाईल व फॉन्ट साईज चेंज करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा म्हटलेला आहे। फॉन्टची जी स्टाईल चेंज करण्यासाठी कशातून चेंज करू शकतो आपण, तर बी ऑप्शन्स आहे त्याचं उत्तर। तर ऑप्शन बी वर क्लिक करा, त्यानंतर नेक्स्ट करा। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये पिक्चर ॲड करण्याकरता दिलेल्या इमेजमधून तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हटलेला आहे। तर पिक्चर ॲड करण्याकरता बघा आपण कोणता पर्याय निवडू शकतो, तर बी आहे। इलुस्ट्रेशनमधून आपण कोणताही पिक्चर घेऊ शकतो। तर याचं उत्तर बी आहे। बी वर क्लिक करा। त्यानंतर बघा एकदा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चित्र बसवले की ते तुम्हाला रिसाइज करता येत नाही म्हटलेलं आहे। तर आपल्याला रिसाइज करता येते। तर याचं उत्तर चूक आहे। नेक्स्ट, आपण PDF फॉर्ममध्ये आपले डॉक्युमेंट एक्सपोर्ट करू शकत नाही म्हटलेलं आहे। तर चूक आहे, हे करू शकतो आपण। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण सोडून झालेलं आहे। सेल्फ पाथ लर्निंग सोडून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा पहिला क्वेश्चन्स, जेव्हा तुम्ही वर्ड 365 किंवा ऑनलाईन व्हर्जन वापरत असता तेव्हा डॉक्युमेंट आपोआपच डॅश डॅश होते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर सेव्ह आहे। सिलेक्ट केलेले टेक्स्ट ठळक करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर क्लिक करावे लागते म्हटलेलं आहे। तर ठळक करण्याकरता आपल्याला बोल्ड पर्याय वापरावा लागते। वर्ड 365 मध्ये डिझायनर टॅब किंवा पेन याचे काय कार्य असते म्हटलेलं आहे। तर याचे कार्य बघा, मजकुराला कंटेंट फॉर्मॅट करणे आहे। त्यानंतर बघा वर्ड 365 मध्ये जेव्हा तुम्ही डिझायनर टॅबमधून एखादी फॉर्मॅटिंग थीम सिलेक्ट करता तेव्हा काय होते म्हटलेलं आहे। तर तेव्हा संपूर्ण कंटेंट फॉर्मॅट होतो आपला। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही एका पाय चार्टचे चित्र इन्सर्ट करू इच्छिता, पण तुमच्या डिव्हाइसवर ते चित्र सेव्ह केलेले नाही। तुमच्याकडे काय पर्याय असेल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, बिंग पिक्चरमधून चित्र इन्सर्ट करू शकतो आपण एक, आणि स्टॉक इमेजमधून चित्र इन्सर्ट करू शकतो 2 असे ऑप्शन्स आहे। त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपलं एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर ओके करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। बघा याच्यातनी 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा। दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसरी इमेज सिलेक्ट करा म्हणते आणि ती पहिल्या इमेजच्या वरती ठेवण्यासाठी तुमच्या माऊसच्या उजव्या बाजूवर क्लिक करून त्यानंतर ब्रिंग टू फ्रंट वर क्लिक करा म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या इमेजवर क्लिक करा, राईट क्लिक करायचं इथेच आणि ब्रिंग टू फ्रंट घ्यायचा इथून बघा वरता आलेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानावर सर्वात खाली दिलेला शेप इन्सर्ट करा। दिलेला शेप सिलेक्ट करा म्हटलेला आहे। ज्यावर आपला पेज नंबर लिहिलेला आहे त्याची हाईट आपल्याला चेंज करायची आहे। तर पहिले पाहून घेऊ आपण खाली कोणतं दिलेलं आहे। बघा इथे दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला नंबर लिहिलेला आहे पेजचा, त्याला सिलेक्शन करा
फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, त्यानंतर साईजमध्ये जा आणि साईजमध्ये गेल्यानंतर बघा हाईट 1.8 इंच सांगितलेली आहे, तर हाईटमध्ये जा 1.8 टाकायचं आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला सेंटीमीटर द्यायचं आहे. त्यानंतर त्याची विड्थसुद्धा आपल्याला चेंज करायची आहे, तर 1.4 टाका आणि त्याच्या पुढं सुद्धा सेंटीमीटर द्यायचं आहे आणि एक एंटर करा. अशा पद्धतीने याची साईज आपण रिसाईज केलेला आहे त्याला. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर पहिले पाहून घ्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप कुठं दिलेला आहे, ज्यामध्ये लो शुगर स्वीट लिहिलेलं आहे म्हटलेलं आहे. तर हा रेक्टँगल शेप सिलेक्शन करायचा आहे आणि त्याची हाईट आपल्याला 6 सेंटीमीटर करायची आहे. तर हाईट चेंज करण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये जा आणि ते साईजमध्ये जाऊन त्याच्यातनी आपल्याला हाईट त्याची चेंज करायची आहे. किती म्हटलेलं आहे 6 सेंटीमीटर, तर 6 टाका आणि एम टाईप करायचं आहे आणि एक एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप सिलेक्ट करा म्हटलेला आहे, ज्यामध्ये लो शुगर असं लिहिलेलं आहे. तर बघा इथं दिलेला आहे तो रेक्टँगल शेपला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याला नो फिल करायचं आहे शेपला. तर शेपला नो फिल करण्यासाठी इथं फॉर्मॅट टॅबमध्ये जा, शेप फिलमध्ये जायचं आहे आणि याच्यातून नो फिल ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन्स पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व आयकॉन्स सिलेक्ट करा आणि ते डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली अशा प्रकारे अलाइन करायचं आहे. तर पहिले पाहून घ्या कुठे दिलेलं आहे त्याला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर ग्राफिक्स टूलमध्ये क्लिक करा फॉर्मॅटवर आणि फॉर्मॅटवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये अलाइनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कोणती अलाइन घ्यायची आहे डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली. तर याच्यावर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फ पूर्ण सोडवून झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. प्रोसेस फोलिओ सोडून आपल्याला 1 मिनिटाचा टाईम पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे यामध्ये, ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा, त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि त्यामध्ये 5 क्वेश्चन्स आहेत सिम्युलेशनचे, ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. पहिला क्वेश्चन बघा, जेव्हा पेज संपते आणि नवीन पेज सुरू होते हे नियंत्रित करण्यासाठी पेज ब्रेक वापरा म्हटलेलं आहे. तर आपल्या बॉटमला पेज ब्रेक द्यायचा आहे, तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे आणि इथून पेज ब्रेक घ्या आणि नंतर याला सेव्ह करायचं आहे इथून. त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, तुमच्या सर्वेक्षण अहवालात तुमचे महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करणे महत्त्वाचे आहे. आता निवडलेल्या टेक्स्टवर फॉन्ट स्टाईल संगोना एक्स्ट्रा लाईट लागू करा आणि फॉन्टची साईज आपल्याला 18 करायची आहे. तर पहिले फॉन्ट चेंज करायचा आहे. तर फॉन्ट चेंज करण्यासाठी जो सांगितला त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर त्याची साईज आपल्याला 18 म्हटलेला आहे. तर 18 साईज सिलेक्शन करून घ्यायचं इथून आणि मग आपल्याला सेव्ह करायचं आहे इथून. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स पहा, तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये पिक्चर जोडू शकता. हे त्या व्यक्तीला प्रकरण अधिक स्पष्टपणे आणि कार्यक्षमतेने समजण्यास मदत करेल. म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व रिपोर्टची इमेज इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर इमेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चरवर जा आणि ज्याची इमेज सांगितली त्याला सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली इमेज इन्सर्ट झालेली आहे आणि त्यानंतर सेव्ह करायला. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, एक्सपोर्ट तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट PDF सारख्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बदलण्यास मदत करते. त्यामुळे आता तुमचे डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला PDF करायची आहे. या डॉक्युमेंटचं फाईल टॅबमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि जे नाव पाहिजे असेल ते नाव द्या आणि त्यानंतर पब्लिक करायचं आहे. पब्लिश केलं त्यानंतर सेव्ह करा. आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा सिम्युलेशनचा, डॉक्युमेंटचे नाव बदलून तुम्ही एक्झिस्टिंग
एक्झिस्टिंग डॉक्युमेंटला योग्य नाव देऊ शकता. हे डॉक्युमेंट कंटेंट त्याच्या नावाशी संबंधित मदत करते, म्हणून बेसिक सर्वे रिपोर्ट या डॉक्युमेंटचे नाव बदला आणि ते सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप घ्यायचं आहे, त्याला नाव द्या आणि त्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर सेव्ह करा इथून. अशा प्रकारे आपल्या सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवून झालेले आहे. ओके करा. त्यानंतर बघा आपल्याला सेशन एंड सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करायचं आहे, नेक्स्ट करा. रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. या व्यतिरिक्त पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकके आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर वेगळं आहे बघा, याच्यातलं नॅनोबाईट. पुढीलपैकी कशात रॅम आणि रॉम या दोन्हीची वैशिष्ट्ये एकत्र असतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर फ्लॅश मेमरी आहे. त्यानंतर बघा मेमरीच्या या प्रकारात विस्तृत प्रोग्राम्स हे काही भागामध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसमध्ये बहुतांश हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले जातात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा व्हर्च्युअल मेमरी आहे. त्यानंतर बघा IMवर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडून झालेलं आहे.